सबस्क्राईब करा श्री संत देवईमाई या यूट्यूब चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। आपुला तो एका देव करुणी घ्यावा। आपुला तो एका देव करुणी घ्यावा।
हरी आपुला तो एक देव करुणी घ्यावा ते नवीन जीवा सुखणुये एरते माईके दुःखाची जनती नाही आदी अंती अवसान अविनाश करी आपुल्या ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे एरते माई के दुखाची जनती नाही आदी अंती अवसान तुका मन एका मरणची सरे उत्तमची उरे कृती मागे हेरते माई के दुखाची जनती नाही आदी अंती अवसान हरी विठाला 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 मस्तकय पाया मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या यावर करी मस्तकय पायावरी यावार करी संतांच्या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरणतिर्मके गौरी नारायणे नमस्तुते नारायणे नमस्तुते हरी आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो आषाढी कार्तिकी तुझा गोंधळाची दाटी हो आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो आषाढी कार्तिकी तुझा गोंधळाची दाटी हो कधी कधी वटा शोभे वाळवंटी हो कुंडली कधी वटा शोभे वाळवंटी हो कधी कधी
बोला उदो बोला अंबाबाई मावलीचा हो उदो बोला देवई माय मावलीचा हो आता हृदय आपुले चोपाळून या भले वरवैसौ पाऊले श्री गुरूंची हे नमस्कारुनी आता सेवेसाठी घेतलेला अभंग महान जगमान्य दैवमान्य थोडासा विको कमी राहते जगतवंदीने श्री संत तुकाराम महाराज अशा महान संत महात्म्यांची अभंग रचना असून सेवा अधिकार संपन्न श्री संत मोतीराम महाराज ब्रह्मनिष्ठ श्री संत देवईमाई महाराज श्री संत मारुती महाराज श्री संत नरहरी महाराज या महात्म्यांची शिवाय सद्बुद्धी देणारे संत महात्मे आपण शिवादारे आपण सर्वजण सेवा करण्यासाठी उपस्थित झाला आहात सर्वांचं अभिनंदन आदरणीय महाराज मंडळी आदरणीय कलाकार मंडळी आदरणीय माझा असणारा हा शेतकरी राजा उपस्थित सर्व माईबाप उपस्थित माता भगिनी पुरुष मंडळ तरुण मंडळ कार्यकर्ते मंडळ भजनी मंडळ मृदंगाचार्य टाळकरी वारकरी कष्टकरी शेतकरी विनेकरी पारेकरी आदी करून अन्नदान करणारी मंडळी देणगीदार मंडळी सर्वांचे अभिनंदन सर्व आदरणीय महाराज मंडळी सर्वांचे अभिनंदन आपण सर्वजण वेळातला वेळ काढून इथं उपस्थित झाला आहात सर्व कलाकारांचं अभिनंदन आदरणीय प्रकाश महाराज शिरपूरकर यांचे अभिनंदन आदरणीय मोतीराम महाराज उंबरथडीकर यांचं अभिनंदन आदरणीय अनंत महाराज नरळकर यांचं अभिनंदन आदरणीय गणेश महाराज जाधव आपल्याच गावचे त्यांचं अभिनंदन श्रीराम महाराज यादव गंगाखेडकर यांचे अभिनंदन अधिक करून गावातील सर्व भजनी मंडळ माऊली महाराज असतील अधिक करून सर्व मायबाप असणारे असतील सर्वांचं अभिनंदन आणि सर्वांचं पुनश्च एकदा गाववाल्यांचं मी अभिनंदन करतो की माझं भाग्य आहे आज माझ्या जन्मभूमी गावात माझं कीर्तन होतंय मला अभिमान आहे म्हणून सर्वांचं एकदा माझ्या माता पित्यांचं मी अभिनंदन करतो अभंगाकडे यायचे ज्या चॅनल माध्यमातून आपल्याला महाराष्ट्रामध्ये पोहोचायचे असे आदरणीय ओम प्रकाशजी असणार जाधव यांचे अभिनंदन अधिक करून सर्वांचं अभिनंदन करतो सालाबाद चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह मोजे असणार कापसी तालुका पालम जिल्हा परभणी पवित्र अशा वातावरणामध्ये सुंदर अशा वातावरणामध्ये आपण सर्व गावकरी मंडळी एकत्र येऊन या सप्त्याचं नियोजन करीत आहात पुन्हा एकदा गाववाल्यांचं अभिनंदन करतो जवळ परिसरातील आमचे नागू महाराज अधिक करून सर्व महाराजांचं अभिनंदन उपस्थित सर्वच तुम्ही महाराज देवईमाई महाराजावर होऊ नका नाराज सर्वांचीच नावं घेतली असे घरी धरा आणि अभंगाकडे येण्याच्या पूर्व पुन्हा एकदा गाववाल्यांचं अभिनंदन करतो जवळजवळ आता आपला कीर्तनाचा वेळ आहे 8 ते 10 बोलतात ना 8 ते 10 आता जवळजवळ असणार 9 वाजायलेत बरं का आता किती तास उरला बोललं तर कीर्तन होतं आमचं किती तास उरला 1 तास उरला बरं का या देवकर महाराजाशी आता 1 तासात काही चिंतन बांधता येईल असे आपण प्रयत्न करू अभंगामध्ये आज संत तुकोबाराय देव आपला करा म्हणतात साधकानं प्रश्न केला तुकोबाराय का बरं देव आपला करायचा या जीवाला जर सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल एकमय माध्यम आहे तो भगवंत आपला झाला पाहिजे महाराज बाकीचं आपलं नाही का बाकीचं आपलं जे पण बाकीचा एरत बसार आहे एरते माईखे दुःखाची जनती न टिकणार आहे ना सोणार आहे कधी नाश होईल सांगता येत नाही ज्या ईश्वराचा नाशच होत नाही अशा ईश्वराचं नाव अविनाशी भगवान कारण त्या भगवंताचा नाश होत नाही अशा अविनाशी भगवंताचं वेड लागू द्या पिस लागू द्या लावी मना पिस गोविंदाचे स्वर टाकायचा
मला गोविंद गोविंद मला लागलासी छंद. काया वाचा मन असणार गोविंदमय झालं पाहिजे. माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासी म्हणून अविनाश करी आपुल्या ऐसे लावी मला पिसे गोविंदाचे. का बरं पिस लावायचं महाराज? कारण बाकीचं इरत आहे. कोणाकडे किती वेळ उरला हे सांगता येत नाही. म्हणून क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नाही किसी का. तुकारायानं ठामतानं सांगितलं दादा न आमच्याकडे तरी 4 दिवस शिल्लक आहेत, तुमच्याकडे किती सांगता येत नाही. म्हणून तुका म्हणे मुक्ती परेली नवरी आता दिवस 4 खेळी मेळी. ते 4 दिवसानं आनंदात ठामतानं बोलतात, हक्कानं बोलतात. आपण शकंताचं बोलू देखत नाहीत. म्हणून मरण हे अटल आहे. एक दिवस प्रत्येकाला मरायचे. उपजल्या पिंडा मरण ते सांगा. 9वी मर गए 10वी मर गए शस्त्राट्यांशी. 33 कोटी देव पडे काल के पासी. अनेकाला मरावं लागतं. चंद्र मरतो, इंद्र मरतो, ब्रह्मादिक मरतात. महाराज म्हणले येथे उरून आले अवतार हे रते पामर जीव गती. म्हणून मरणाची गती न्यारी आहे. म्हणून प्रत्येकाला मरायचं. मरण हे अटल. पण महाराज म्हणले कीर्तरूपी मरा. म्हणून तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमाची उरे कृती मागे हे रते माईके दुखाची जनती नाही आधी अंती अवसान. असा अभंगाचा वार्थ सरळ सरळ अभंगाचा वार्थ आपण केलेला आहे. कीर्तन सोडायला हरकत नाही. कस करायचे? तुम्ही जर म्हणले महाराज बोला तर बोलतच का नाही, गावचा मामला आहे. पण लक्ष द्या. आपलं कीर्तन चटकन चुटकन झटकन त्याला म्हणायचं देवई माईचं कीर्तन. बरे का महाराज? कोणाला ताण नाही असं देवई माई महाराजांचं कीर्तन आहे. पहिला ताण नाही भजन्याला कोणतंही परमान म्हणू द्या, काय अडचण नाही. बरं का? दुसरा ताण नाही ऐकणाऱ्याला वेळेच्या आत कीर्तन सफल होतं. बरं का? तिसरा ताण नाही कार्यकर्त्याला. तसंच गाव आहे माझं. कारण महाराज तिसरा ताण नाही कार्यकर्त्याला. बरं का? म्हणून सर्वांना असं जमल असं 1 तासाचं चिंतन मांडू. लक्ष द्या. विठाला 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 आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात देव आपला करा. तुम्हाला देवाचं महत्व सांगण्यासाठी संत तुकोबाराय हित अधिक करून श्री संत मोतीराम महाराज देवई माय महाराज अधिक करून बरं का या बातम्यानं या जग कल्याणासाठी जरा इथपर्यंत हळून बोला. स्वयंपाक काढलेले जोरात बोलायले. विकू द्यायचा. जग कल्याणासाठी साधू संत इथं अवतरण झाले. येत असताना साधारण आले नाहीत. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. अनेक प्रमाणे सांगता येतील. या समाजाकडे दृष्टिकोन टाकण्यासाठी तुकोबारायासारखा महात्मा पोहोचले. साधकांना प्रश्न केला तुकोबाराय नेमकं येण्याचं कारण तरी काय तुमचं सांगा. तारा म्हणले आम्ही मुदाम आलो इथून तिथून नाही. मग नेमकं कुठं आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची.
आम्ही वैकुंठाहून आलो. आलो म्हणणंही सोपं नाही आणि येतो म्हणणंही सोपं नाही. स्वतंत्र तुकोबाराय बोलतात आम्ही वैकुंठाहून आलो. ज्या अर्थी आलो म्हणतात त्या अर्थी त्यांच्या मनावर आहे. बरं का, देवाच्याही पुढं मजाल मारणारे संतहित देवाला आणावं लागतं. तुम्हा आम्हाला बोलत राहा. बोलतात ना कापशीकर, कसं आहे बोलतात ना, नळदला मेल्या माणसं जातात इथं, लक्ष द्या. यावं लागतं, संत येतात. डबल ऐका, देवाला आणावं लागतं, तुम्हा आम्हाला यावं लागतं, संत येतात. देव स्वतंत्र का संत स्वतंत्र? बोला, आमचं बोलल्याशिवाय कीर्तन होत नाही. कोण स्वतंत्र? संत स्वतंत्र आहे. येणं देखील त्यांच्या मनावर आहे आणि जाणं देखील त्यांच्या मनावर आहे. आता कुठं येतात? अनेक प्रमाण आपल्याला म्हणतील. बरं का, महाराज यायचं म्हणलं की विचारायची गरज नाही. संसारिक जीवाला खरं बोला, ज्या अर्थी आपण कीर्तनात आला त्या अर्थी आपल्या मनावर आहे का? कोणाच्या मनावर? कोण म्हणलं घरची चहा? असं म्हणू नका. संत तुकोबाराय या समाजापर्यंत पोहोचले. प्रत्येकाला हात जोडून सांगितलं, दादांनो बाबांनो ऐका, भगवंताविषयी असणारं दुसरं काही तुम्हाला करता येणार नाही. नामस्मरण करा, चिंतन करा. हरी हरी तुम्ही मनार सकळ. काय होईल महाराज? तेने माया जाळ तुटतील, मायेतून तुम्ही मुक्त होताल. ऐकलं नाही? हात जोडले तुकोबारायन, हात जोडून म्हणतात लागोनी पाया विनवितो तुम्हाला. लागोनी पाया विनवितो जुनं ते सोनं. असं आहे सोनं. मोदी साहेबांना 1000ची 500ची नोट बंद केली, तेव्हा 100ची भेटाना गेली. भेटू लागली का? खरं बोला, भेटाना गेली. म्हणून पहिली 100ची नोट, मी गाणं म्हणा आलो नाही बरं का, लक्ष द्या. कुठं होतो? मला मंडपात होतो. हा, असं लक्ष राहू द्या. चित्त इथं राहू द्या, इथं जवळ नाही चित्त. काय बांडलेस असं म्हणे, मरत जैसा सिंगारीला
गाढव तुरत नाईला आणि कडू देत या माकीला गुळे जैसा चित इथं राहू द्या. तुकोबारायनं हात जोडले तरी जमलं नाही. तुकोबारायनं हकारून सांगितलं, हकारून सांगे तुका नाम घेता राहू नका. तरी आमच्या लक्षात आलं नाही. सर्व तुकोबारायनं प्रयत्न केले पण अकर तुकोबारायला बोलावं लागलं. तुकोबारायनं शिवा दिल्या. ऐका तुकोबारायनं गाथ्यामध्ये लिखाण झाल्या. संतानं बोलावं, समाजानं ऐकावं. अरे साधूनं बोलावं, आपण ऐकावं. काय करतो साधू महाराज? आचरण करतो. बोले तैसे चाले, त्याची वंदावे पावले. देवतया जवळी असे, पापनासे दर्शनी. त्या महात्म्यानं बोललं की वेद निर्माण व्हायचा. आपण बोलल्या वाद निर्माण होतो. अरे त्यानं शिवा जर दिल्या तर समाजानं ऐकिल्या. ते साधूहित ते संतहित. अरोन त्या महात्म्यानं समाजासाठी तळमळ केली. साधकानं प्रश्न केला, तुकोबाराय तुम्ही साधू आहात आणि शिवा देता का? महाराज म्हणले, काय सांगू आता तुला गरजता. येतो विताचा कळवळा म्हणून बुडत हे जन नदे कवी डोळा. सर्व बाजू तुकोबारायनं करून पाहितल्या, सांगून पाहितलं पण लक्षात आलं नाही. तुकोबारायनंही आपल्या कामावर थोडी थकिती दिली. ऐकत नाही ना समाज. पण भरकटलेल्या समाजाची काळजी संतांना आहे. कारण त्याचं कामच आहे जगाच्या कल्याणा जगाच्या कल्याणा संतांच्या भोवती. जगाच्या कल्याणा संतांच्या भोवती. जगाच्या कल्याणा संतांच्या भोवती. जगाच्या कल्याणा संतांच्या
या जगाची असणार महाराज दयाली. दुमार तुकोबरानं विचार केला, आता मात्र एक व्यक्ती सोडायचा नाही. लहान्यापासून तर मोठ्यापर्यंत न्यालं, गरीबापासून श्रीमंतापर्यंत बघितलं. ऐका, अरे अडाण्यापासून तर ज्ञानापर्यंत पाहितलं तुकोबारायानं. जो जो असणारा गरीब असू का श्रीमंत असू, प्रत्येकाकडे आपली सारखी दृष्टी ठेवतात. आणि बघत असताना तुकोबारायांच्या लक्षात आलं, नजरेला आलं, हार व्यक्ती तुकोबारायांना दुःखी दिसला. गरीबालाही दुःख आहे, श्रीमंतालाही दुःख आहे. बरं का, या जगामधला एखादा राजा असल, राजा देखील असणारा दुःखी पाहितला. जो जो पाहितला तो तो दुखिया. सुखिया कोई नहीं रे, राजा दुखी प्रजा दुखी. जंगम गोसाई संन्यासी देखील दुःखीच. आता राजाला काय दुःख होय, आज त्याला कळालं असं राजाला. होय, प्रजेला काय दुःख, ज्यारती राजा दुःख आहे त्यारती प्रजा सुखी राहू शकल का? दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे असणार दुःखी आहे. राजा दुःखी, प्रजेला काय दुःख आहे? ज्यारती राजा दुःखी त्यारती प्रजा दुःखी. मग गोसायाला काय दुःख आहे? सर्व त्याग केला आणि वनात गेल्या, काय दुःख त्याला? नारायण म्हणले, जरी झाला संन्यासी माध्यमासी तोंडवासी. जरी संन्यासी झाला तरी पण त्याला भिक्षा मागावत लागती. बरं का, ज्याच्याकडे आहे ते बी दुःखी, ज्याच्याकडे नाही ते बी दुःखीच आहे. एखाद्याचं लग्न होत नाही म्हणून दुःखी. दुःखी का सुखी? दुःखीच आहेत, बोलत राहा. होय, छत्रपती महाराज. पोराचे बाप दुःखी आहेत का मुलीचे बाप दुःखी आहेत? पोराचे बाप दुःखी आहे. याला काय म्हणायचं आता? आता तो पुढचं बोलू नये. म्हणून प्रत्येक माणूस दुःखी आहे. ज्याचं लग्न झालंय ते बी दुःखी, ज्याचं झालं नाही ते बी दुःखीच आहे. कदाचित दुखून दुखून झालं, आता काय दुःख? दुखून दुखून लावलं कस्तरी महाराज लोकांसंग राहिलं, लग्न झालं, आता काय दुःख? आता मुलं बाळ नाहीत म्हणून दुःखी. तेव्हा मुलं बाळ झाले, आता काय दुःख? आता सांभाळीत नाहीत म्हणून दुःखी आहे. बरं का, ज्याच्याकडं का
साखरेचे कारखाने आहेत बरं का, त्याला काय अडचण आहे आता, पण त्याला साखरा बिमारी आहे. कस करा, दुःखीच आहे ना दादा. दुःखाचे डोंगर लागती दुःखाचे जगामध्ये असणारा दुःखे, प्रत्येकाला हवंय ते सुख, सुखासाठी तळमळे, सुखासाठी धावपळे, सुखासाठी नाना साधने, नाना साधनाच्या केल्या खटपटा, साधने घाली ती काळाचे मुखी. कोणतंही साधन करा बरं का दादा, मग का दुःखी असणार आम्ही प्रत्येक साधनामध्येही. प्रत्येकाला सुख हवे, सुखासाठी किती धावपळ आहे, रात्र आणि दिवस माणसाची तळमळ आहे. तुकोबारामध्ये अनेक प्रमाणे सांगता येतील बरं का, काय अडचण आहे. कारण आपण रात्र आणि दिवस तळमळ किती असणार आहे, रात्र आणि दिवस तळमळ करतो आपण. जेवढी तळमळ आपण संसारासाठी करतो तेवढी तळमळ महाराज म्हणले तू देवाकडे जाण्यासाठी कर. सुखाला लागी करीसी तळमळ, सुखाला तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, मग तू अवराची सुख नको, जन्मोजन्मी ते दुःख विसर. असणार तळमळ कळा. सुखा लागी करसी तळमळ, तू पंढरीसी जाय एक वेळ. काय होईल महाराज मग तिथं गेल्यावर,
अरे मग सुख सुख ना मग सुखाला कमी आहे का? मग तू अवघाची सुखरूप होशील, जन्म मरणाचे दुःख विसरशील. किती सुख आहे, सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकारो, आनंद निर्मल डुल्ल तसे सुख घडोघडी वाढू लागे. सुख सुख न महाराज, कारण सुखाचाच असणारा तो देव आहे, म्हणून त्याच्याकडे सुख आहे भगवंताकडे. महाराज आम्हाला ते असणारं सुख हवंय आणि त्या सुखासाठी आम्ही बेजार आहे. सुख संताकडे. काय अडचण नाही, कोणतंही परमानू दे. होय, घरचा बांधकाम करणारा असल्यावर अडचणच नाही. विठाला विठ्ठल एक तर माणसाला देवानं जवळ धरावं, नसंत दुसरं कोण म्हणलं घरची ना, असं काही म्हण जाऊ नका. कारण संतानं जवळ धरावं, कारण देवाकडे बी सुख आहे आणि संताकडे बी सुख आहे. आपला मुद्दा आहे भगवंताकडे सुख आहे, मग आपल्याला ते मिळवायचंय बरं का. प्रत्येकाला सुख हवंय. सुखासाठी माणसं काय करतील हे सांगता येत नाही. दुसऱ्याच्या वाप्यातलं पाणी आपल्या वाप्यात कशासाठी बोला? सुखासाठी. दुधात पाणी का घालायचं? कशासाठी बोला? सुखासाठी. आधा दूध आधा पाणी, ज्यादा डालो तो बेमानी. हे सर्व धावपळ असणार सुखासाठी. अरे मग आम्हाला ते सुख मिळवायचे, ते सुख आम्हाला कमवायचे, त्या सुखापर्यंत आम्हाला पोहोचायचंय. अरे म्हणलं ते सुख मिळाल, मग काय करावं लागेल महाराज सांगा. विचारल्याच्या नंतर त्या साधकाला उत्तर देतात की दादा, जीवनामध्ये आल्याच्या नंतर इतराला आपलं मनीत घुसू नको. घरामध्ये आपण जर विचार केला, आता पुढचं बोलू नये कारण सर्व चॅनल पुढे आहे बरं का. महाराज पत्नी आपली नाही, मुलं आपली नाही बरं का. धन संपदा हे सोयरे धायरे नातं गोत जे आपण आपलं म्हणतो ना, हे आपलं नाही. मग नाही नाही
देवाचं नाही, एकच आपला असणार आहे तो पांडुरंग. आणि त्या देवाला तुम्हाला जर सुख मिळवायचं असेल तर त्या देवाला तुम्ही काय करा ते अभंगा आपुला तो एक देव करून घ्या, आपुला तो एक देव करून घ्या, आपुला तो एक देव करून घ्या, आपुला तो एक देव करून घ्या. आपला करा. आपुला तो एक शब्द टाकला. आपला म्हणजे कोण? जो आपल्या संकटात धावत येतो तो आपला. कोणी असू मग इथं काय म्हणायचं? कोणाला आपलं म्हणावं? जो आपली अडचण दूर करतो तो आपला. विषयच नाही. जरी माणसानं मित्र जर केला असन तरी तो आपल्या कामाला येत नसन तर उपयोग नाही. मित्र केला महाबळी, कामाने अलांत काळी. काय करायचे? पण आपलं कोणाला म्हणा? सर्व वारकऱ्यांचा आपला म्हणजे असणारा भगवान आहे. देव आपला आहे. देवाला आपलं म्हणा. इतरांना आपलं म्हणून चालत नाही. आपलं घर नाही, आपली संपदा नाही, आपला देह नाही. अनेक प्रमाणे सांगता येतील. देह काळाचे, धन कुबीराचे, देते मनुष्याचे. काय आहे? म्हणून एकमय असणारा भगवंत असा त्या भगवंताला तुम्ही आपलं म्हणा. कोणाला आपलं म्हणायचं? तो आपल्याकडे येण्यासाठी वेळ लागू देत नाही, त्याला आपलं म्हणा. बघा, पिवळा पितांबर सैला, कैसा गगनी झळकला. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. ते कानवलत या प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे. अरे सारथ पण केलं ना. पहा महाराज,
पायकू पाठीसी घातला आपण पुढा झाला म्हणून ज्ञानदेव म्हणे यासाची खुणा दारकेचा राणा पांडवा घरी तो आपला आहे. कारण महाराज त्याच्याकडे आपण शरण गेलोत ना, देव म्हणले जो मज होय अनेन शरण त्याचे बघा जन्म मरण मी चुकीन, म्हणून त्या देवाला तुम्ही आपलं करा. आपुला तो म्हणजे कोणता? पंढरपूरचा. तो एकटा का? अरे तो एकटाच आहे बरं का दादा. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक धरिला चित्ती आम्ही लक्ष्मीचा पती. म्हणून आपुला तो एक, तो एकटा आहे. स्वतःची पत्नी माग आहे. आपण पंढरपूरला जातात, पत्नी कुठं आहे? माग आहे. का माग ठेवली? न जाणं देत असताना अडवीन म्हणून माग ठेवली. म्हणून शक्यतो मालकीन कुठं असावी? ते माझं गाव आहे म्हणून जास्त बोलत नाही. शक्यतो कुठं असावी? माग असावी. लग्न देखील पुढं का माग? शक्यतो पुढं असती. अरे आता विषय नाही माझा. म्हणून देवानं आपली पत्नी मागं ठेवली की जेणेकरून दान देताना अडचण येऊ नये. म्हणून त्या देवाला तुम्ही आपलं करा. आपुला तो एक, तो म्हणजे पंढरपूरचा, तो म्हणजे एकटा राजा आहे. साधकानं प्रश्न केला, तुकोबारा ज्या देवाला तुम्ही आपलं करा म्हणतात त्या देवाकडे सुख आहे म्हणतात, तुम्हाला सुख मिळेल म्हणतात. 100% सुख आहे का देवाकड? कितीतरी परमाने सांगता येतील आपल्याला. किती सुख आहे आमच्या पांडुरंगाकड? सर्व सुखाचे आगर बघा ना, मने नर हरी सोनार सर्व सुखाचे आगर. बाप रखमा देवीवर सर्व सुखाचे आगर. जनी मने सारंगधर. किती सुख आहे महाराज. महाराज म्हणले माझ्या देवासारखा दुसरा सुख रूपाईचा तुझा कोण सांगा, सुख रूपाईचा तुझा कोण सांगा. माझ्या पांडुरंगा सारिका, हो माझ्या पांडुरंगा सारिका. सुख रूपाईचा तुझा कोण सांगा, सुख रूपाईचा कोण सांगा. माझ्या पांडुरंगा सारिका. सुख रूपाईचा तुझा कोण सांगा, सुख रूपाईचा तुझा कोण सांगा. माझ्या पांडुरंगा सारिका, माझ्या पांडुरंगा सारिका. सुख रूपाईचा तुझा कोण सांगा, सुख माझ्या पांडुरंगा सारिका, माझ्या माझ्या पांडुरंगासारखा दुसरा सुखरूप कोणी नाही. कळालं तुकोबार आहे आम्हाला. देव असणारा सुखरूप आहे म्हणजे त्याच्याकडे सुख आहे. सुख असावं पण देण्यासारखा तिथपर्यंत उदार बी असावा. पर तेवढा तो माणूस श्रीमंत असावा. पण तेवढा तुमचा देव श्रीमंत आहे का? बारा मले जमुया दीपा माझी एक पंढरपूर गाव गा धर्माचे नगर देखा. पुढे विठू पाटील त्याचे नाव गा. कारण तो तिथला पाटील आहे. पाटील म्हणलं की कमी नाही बरं का. काय कमी आहे पाटलायला? बरेच पाटलं माळे गावात बरं का, इथला सोडून बरं का. म्हणून महाराज असणार कमतरता नाही भगवंताला. मातिरे वसविले नगर, वसविले नगर. त्याचे नाव पंढरपूर रे. ओ तेथील मुखाची चालमुला जाते. पाहिला मोर रे, पाहिला मोर रे. नाचत जाऊन
कमतरता नाही. किती मोठे असणार आई, बाईला 16,000 रे. एक दोन पत्नीवालं बोलू देत नाही बर का. अग एवढ्या पत्नी असणाऱ्या भगवंत किती मोठे असतील. पण एक बाबा असा झाला, देवाच्या पुढे नंबर लावला. कोण? राजा रावणानं बर का. तो विषय नाही आपला. अरुण एवढं मोठे असल्यामुळं त्या देवाला तुम्ही आपलं करा. आपुला तो एक देव करोनी घ्यावा. एकदा का देव आपला झाला रे झाला, मग सुखाला पारावर नाही. सुख महाराज, सुखच सुख, काय अडचणच नाही. किती सुख आहे सांगता येणार नाही, एवढं सुख आपल्याला मिळेल बरं काय. पण त्या देवाला आपल्याला आपलं करायचं, त्या देवाकडून सुख मिळवायचं, त्या देवाला जिंका. देव जिंकणं एवढं सोपं का? ईश्वराला जे आवडत ते केलं पाहिजे. आवडे देवासी तो ऐका नामाचा उच्चार रात्र आणि दिवस बरं का. आराध्या मालकाला त्या धन्याला काय करा, देव करा धनी, रिद्धी सिद्धी वाय पाणी, मग सुखा काय उने, झाले सोयर त्रिभुवनी. सुख सुख म्हणून आपुला तो एक देव करोनी घ्यावा. एकदा का देव आपला झाला रे झाला, एकदा का त्या मालकाला जिंकिलं ऐका, मग त्या देवाकडे जायची गरज नाही. काय गरज आहे? देवाकडे जायची गरज नाही. देवच आपल्याकडे आला पाहिजे असं आपण करा. अरे अनेक महात्म्यानं देव जिंकीला आपला केला, मग देवाकडे जायची गरज पडली नाही. देवच त्याच्याकडे आला. सुख येतो घरा नारायण काय केलो ठाईच्या बैसोनी, करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. नामस्मरण केलं त्याने देवाला असणारं चिंतन केलं, देव जिंकिला. एकदा का देव आपला झाला रे झाला, मग देवाकडे जायची गरज नाही. देवच आपल्याकडे येतो. गोकुळी आनंद प्रगटाले सुख, गोकुळी आनंद प्रगटाले सुख. निर्भय लोक निर्भय लोक आपल्या घरी येतात. देवाकडे जायची गरज नाही, देवच आपल्याकडे. का? तो देव आम्ही जिंकिला, तो देव आम्ही आपला केला. आपुला तो एक देव करोनी घ्यावा, ते नवीन जीवा सुख नव्हे. सुखाची प्राप्ती करून घ्यायची असन तर देव आपला करा. नाथ बाबानं देव आपला केला. नाथ बाबा देवाकडे नाही, देवच नाथ बाबाकडे आले. तर का दारकेची मूर्त एकनाथाच्या घरी पाणी वाय हरी कावडीने. काय केलं हो नाथ बाबानं? हरीची या दासा चिंतन केलं. उठता बसता हरी बोला, भांडता हरी, कांडता हरी, हरी हरी हरीच चिंतन केलं. म्हणून देव घरी आले. चला सावता मारा देवाकडे नाहीत, बोलू नका हे बरोबर. देवात असणार सावता महाराजाकडे आले बरं का. काय केलं हो सावता महाराजानं? लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, मोठ नाडा वीर दोरी अवघी आपली आमची माळियाची जात, शेतीला उभा
सावता मने केला मळा विठ्ठल पायी होईला गोळा रागो मैना त्यागे विठ्ठल जळी तळी बघा प्रत्येकामध्ये पाशानी म्हणजे दगडा देखील हरी बाईतला हरीच घरी आला हो का आला अरे दैन तो आपला केला आपला तो एक देव करोनी घ्यावा आमच्या जनाबाईला मंदिरात एकदा जाता आलं तुम्हाला जाता आलं नाही अरे मंदिरात जाता आलं नाही म्हणून काय होत अरे मंदिरातला देव आपल्या घरी बोलिला सुंदर माझे जात असणार घरी आणलं कधी न पकडणारा असणारा चतुरामधला चतुर असा तो देव आम्ही पकडला म्हणले हृदयी बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर जैसा हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा आराम अरे मग साठविला हरी बघा ना अनेक प्रमाण पाहता येतील आपल्याला हृदय संपुष्टी अरे साठविला दाता त्रिलोक्याचा धन्य माता धन्य पितात महाराज म्हणून आपुला तो एक देव करोनी गावा एकदा का देव जिंकला की देवाला भांडता येत एकदा का देव आपला झाला जनाबाई भांडल्या जनाबाई बोलल्या का रे देवा असत का नाही तुझ्या दरबारात पुण्यवंत पाताळ लोकी नेला दरिद्र तो भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला धुंद झाला तुझा दरबार पांडुरंग सरदार अंधकार तुझ्या नगरात अंधकार असावं का हे विठ्या मुळमाईच्या अरे विठ्या मुळमाईच्या अरे
अधिकार असणारा एकदा देवाला आपलं केलं की महाराज मग अधिकार चालतो. ऐका, जोपर्यंत मालकीन बोलत नाही बरं का, जोपर्यंत मालक आपल्या ताब्यात येत नाही तोपर्यंत. एकदा का मालक ताब्यात आल्यावर बस म्हणलं की बसावं लागतं, उठ म्हणलं की उठावं लागतं, डबल सीट हाणली की सुटावं लागतं. कारण त्या माऊल्यानं तो मालक जिंकिलाय. तसा देव जिंकल्यावर देवाला ऐकावं लागतं, देवाला यावं लागतं, देवाला काम करावं लागतं. का त्यानं देव आपला केला, आपला तो एक देव करोनी घ्यावा. अलग उदाहरण आपल्या पुढे टाकता येतील बरं का. बरोबर 10 वाजता जिटल होणारे, घाबरू नका बरं का. रामायणामध्ये अनेक उदाहरण आले. राम म्हणता रामच वैज, अनेक वाचणार उदाहरण हे ऐका. अवैध नगरीचे असणार प्रभू रामचंद्र, प्रभू रामचंद्र असणार माता शबरीकड का माता शबरी प्रभू रामचंद्राकड. बोला, प्रभू रामचंद्रच माता शबरीकडे आले बरं का. अरे या माता शबरीनं मग नेमकं काय केलं महाराज. गुरुनं सांगितलं त्या शब्दावर विश्वास ठेवला. जिंदगीभर सडा, रांगोळ्या, रस्ता झाडणे, फुला तरणे, फळं आणणे, दररोज उठावं. आता गणेश महाराज तुम्ही म्हणा, एकदा म्हणलं नाही त्याच्याकडे माईकचे बरं का. अरे मग असणार त्या शबरीनं दररोज म्हणावं, कधी येतील माझे राम. जब मेरे राम जी का मन होगा, विटियों का पालन होगा. जब मेरे राम जी का मन होगा, शबरी की कुटियों का पालन होगा. शबरी की
सिंहासन पे बिठाऊंगी, मिटे मिटे बेर मेरे हाथों में खिलाऊंगी, साथ साथ लखन जी का आवन होगा, दर्शन होगा. मल्ल्या बरोबर प्रभू रामचंद्र दारात ऐक महिमावडीची बोरे खाय बिल्लनीची. बघा महाराज प्रभू रामाकडे माता असणार गेल्या नाही बरं का. प्रभू रामचंद्र असणारे माता शबरीकडे आली. काय केलं हो माता शबरीनं? होय, माता शबरीनं नामस्मरण केलं. काय केलं? न सोडली आसन. काय केलं आसन? होय, अरे चिंतन केलं म्हणून देव दारात आला. म्हणून आपुला तो एक देव करोनी घ्यावा, ते नवीन जीवा सुख नो हे. अनेक रामायणात पात्र होऊन गेले, केवट नावाचं पात्र झालं. बघा ऐका, केवट नावाचा नावाडी असणारा प्रभू रामाकडे गेले नाही. प्रभू रामचंद्र तैच्याकडे आले. विचारले, केवटा अरे मला पलीकडल्या काठाला जायचं, तुझी नाव मिळेल का? त्याला विचारलं, आपण कोण, कुठून आला? या देयाला प्रभू राम म्हणतात. हे लखनजी सीता आहे. अवैध नगरून आलोत राजा दशरथाचे आम्ही मुलं आहेत. मला असणारा प्रभू राम म्हणतात. तो म्हणला, दिली असली पण नाही देणार. का देणार नाही? मी ऐकलं रामा, ज्या वस्तूला तुमचे पाय लागतात, चरण लागतात, लागल्याबरोबर असणार अरे त्या शिळेतून बाई निर्माण झाली. पण अगोदरच होती ती कथा मोठी आहे बरं का. तुम्ही चरण लावल्या बरोबर सीता बरं का शिळा होती म्हणून असं झाली. तुमच्या या चालीनं, तुमच्या पावलानं, तुमच्या चरणानं बाई होऊ शकते. न जाणं माझ्या गरीबाची नाव आहे. तुमचे जर चरण लागले, बाई जर निर्माण झाली, पहिलीनच कंबरक्या मोडल्यात म्हणला, दुसरे नेऊन काय करू? मग फार अवघड आहे. हे करा, तुमच्या मला पाय द्या. ते पात्र आणलं बरं का. मालकी लावा दिला. पण ते चाप्टर गिरायक होतं बरं का महाराज. ते चतुर होत. आपण म्हणून काटोटा आणलेला आहे त्यानं, कटोटा आणला. का आणला? तेव्हा गरज होती मुलाची, आता मुलीची. काय अडचण आहे. तो घेऊन आला. दोघांना असणारा पाय धुतात. एक पाय खाली ठेवतात तर एक आधीमती ठेवतात. पण कसं शक्य? दोन्ही ठेवायला लावले. अरे पावर, तो भक्त आहे. देव भक्तांच्या अंकित असतो. जसा बाई अंकित कोण? जाऊ द्या बरं का. तसं देव भक्तांच्या अंकित आहे बरं का. दादा भक्तानं सांगावं, देवानं ऐकावं. बोलिले वाल्मिक तैसेचे करील, वरतूल दावील नामा म्हणे. देवाच्या एक पाऊल देखील पुढे देवाला टाकता येत नाही संतांच्या विरोधात. कारण संत पुढे असणारा दोन्ही चरणात मध्ये ठेवले. पाय धुवायला सुरुवात झाली. दोन्ही दोन आहेत, पती आणि मालकीन बरं का जोडपा. प्रभू रामचंद्राचा तोल जातो. दोघांच्याही डोक्यावर हात ठेवले. पाये ताब्यात कोणाच्या? केवटाच्या. आणि हात त्यांच्या डोक्यावर. कोणती पुण्याई असेल? जाणून बुजून बोई होता तो. तर काय माहित होतं महाराज. पण त्यानं जीवनामध्ये असणारा देव जिंकला. एकदा का देव आपला केला रे केला, मग देवावर सत्ता आपले. जसं तुका म्हणे पतिव्रता, तसं चाली देवावरी सत्ता. तसंच मालकाला जिंकलं की मालकावर सत्ता आहे, देवाला जिंकलं की देवावर सत्ता आहे. म्हणून या माणसाईनं, या संताईनं देव आपला केला. आपुला तो एक देव करोनी घ्यावा, ते नवीन जीवा सुख नव्हे. देवई माई महाराजांना म्हणावं, हे असणाऱ्या मेल्याला माणसाला उठवायचे. कारण देव ताब्यात आहे. मेले माणूस जिथं उठविले. काय पावर आहे. देवाला जिंकलं या संताईने. रोमा रोमातून नामस्मरण चालू आहे. दिनरजनी हाची दंडा, गोविंदाचे पवाडे. रात्र न कळे दिवस न कळे,
अंगी खेळे दैवत म्हणून याईने एकच गेला आपुला तो एक देव करुणी घ्यावा ते नविले जीवा सुख नव्हे सालाबा चालत असलेला भव्य आणि दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मोजे असणार कापशी सर्वांचं मी अभिनंदन करतो. बाहेर गावून आलेली सर्व भजनी मंडळ, आमचे नरळ तिळद या गावची भजनी मंडळ ही गावातील भजनी मंडळ आहे, आरखेडची भजनी मंडळ आहे, अधिक करून बाहेर गावून आलेली सर्व भजनी मंडळ सर्वांचं अभिनंदन. गावल्यांचं अभिनंदन. उपस्थित माता भगिनी सर्वांचं अभिनंदन. बोलण्याच्या वेगामध्ये चुकीचे काही शब्द गेले असतील तरी पण मी माफी मागतो, कारण एवढं मोठं भाग्य आहे. आज प्रभू रामचंद्राचे दूत मारुतीराया यांच्या दरबारात सेवा होती, गाववाल्यांनी टिकून ठेवली आहे. आता काय फार अवघड असतं बरं काय. सगळ्या महाराष्ट्रात कीर्तनवाल्यान गावातच होईना, अगोदर घरच्यानं महाराज म्हणलं तर बाकीचे महाराज म्हणतात, हे विशेष आहे. म्हणून तुम्ही देवाई माईच्या रूपामध्ये आम्हाला पाहतात आणि याच्यापेक्षा दुसरं काय हवंय तुमच्याकडून. बस हे तुमची मायबापाचा आशीर्वाद राहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सर्व मायबापांचं मी अभिनंदन करतो. तुम्ही सर्व माझ्या गावातील मंडळी आहात, तुम्ही माझ्या आई वडिलासारखे आहात. त्वमेव माता त्वमेव पिता असे तुम्ही असणारे आहात. आणि याच ठिकाणी झालेली सेवा भगवत चरणी संत महात्म्यांचे चरणी उर्वरित राहिलेला अभंगाचा भावार्थ बचंगे तो और लढंगे अशी भावना व्यक्त करतो. आणि झालेली सेवा भगवत चरणी संत महात्म्यांच्या चरणी सेवा अर्पण करून सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर भानदास महाराज आरखेडकर साथ देतील भजनी मंडळ नळ. तुका म्हणे का मरणे सरे तुका म्हणे